एका नवीन रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. पौष महिना चालू झालेला आहे आणि आपण पौष महिन्यामध्ये तिळाचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. तिळाच्या वड्या, लाडू, तर झटपट बनणाऱ्या अशा तिळाच्या पोळ्या पण मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. पोळ्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. काही बेसन पीठ तिळामध्ये कुटामध्ये वापरून, तर काही खोबरं वापरून. तर आज अगदी साधी सिंपल पद्धत मी आज इथे सांगणार आहे. तर झटपट आपल्याला पोळ्या पाहिजे असतील तर मी कशा प्रकारे बनवते ना ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर त्यासाठी मी हे 2 वाट्या गावरान तीळ घेतलेले आहेत. चटचट आवाज येईपर्यंत तीळ चांगले भाजून घेतलेत. बघू शकता तुम्ही, जेवढे तीळ तुम्ही चांगले भाजताना तेवढ्या पोळ्या तुमच्या टेस्टी होतात आणि खमंग लागतात. तर तीळ चांगले भाजून घेतलेले आहेत मी मीडियम स्लो गॅस करत करत. तर ते भाजून झाल्यानंतर गार करायला ठेवायचे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे तो गूळ. तर 2 वाट्या तिळासाठी आहे ना मी 2.25 वाट्या गूळ चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर 2 वाट्या गूळ वापरला तरी चालेल, पण गूळ जास्त कमी पण नाही वापरायचा, मग पोळ्या आपल्या चांगल्या अशा गोडसर लागत नाहीत. तर बघू शकता थोडे तीळ मी आधी वाटून घेतलेत, त्यामध्ये चिरलेला गूळ टाकायचा. तीळ आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायचे आणि बारीक कुटामध्येच मग गूळ घालायचा. तुम्ही जर तीळ आणि गूळ जर एकत्र मिक्स करून बारीक केलं तर तीळ बारीक होत नाहीत, अख्खे तीळ तसेच राहतात. त्यामुळे अगोदर थोडेसे तीळ बारीक केलेत आणि मग गूळ टाकून असा कूट करून घेतलेला आहे. तर कूट तयार आहे. आता आपण आहे ना पोळ्या तयार करायला घेऊया. तर कणिक मी मळून घेतली. आपण चपात्यासाठी जशी कणिक मळून घेतो ना तशीच कणिक मी मळून घेतलेली आहे आणि हाताने बघू शकता अशी आपल्याला त्या पारी करून घ्यायची. तुम्हाला जेवढे लहान मोठ्या आकारामध्ये पोळी बनवायची ना तेवढा आपल्याला कणकीचा उंडा घ्यायचा आहे आणि हातानेच असं त्याला पारी तयार करायची. मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं आणि कडेने पातळ करत करत आपण पुरणाच्या पोळीसाठी जसा उंडा करून घेतो ना तसं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं हे तिळाचं कुटाचं सारण भरून घ्यायचं. जास्त असं सारण भरून घ्यायचंय चांगलं. जर तुम्ही जास्त सारण भरलं ना तर पोळ्या पण खूप छान लागतात आणि कडेपर्यंत तुमचं सारण पण पसरलं जातं. त्यामुळे आपल्याला असं गच्च असं सारण भरून घ्यायचंय. बघू शकता अशा प्रकारे ना मी हे तिळाच्या पोळीचा उंडा करून घेतलेला आहे. आता आपल्याला ना ह्याला असं अलगद असं लाटून घ्यायचंय. तुम्ही जास्त पण दाब द्यायचा नाही, नाहीतर मग फुटण्याची शक्यता असते. तर अशी फिरून फिरून थोडंसं पीठ लावून आहे ना चांगली अशी मी तिळाची पोळी लाटून घेतली आहे. बघू शकता हे तिळाचं सारण आहे ना पोळीच्या कडेपर्यंत आपलं सगळं पसरलेलं आहे. काहींचं काय वेळेस कसं होतं फक्त सारण मध्येच राहतं आणि कडेने साईडने ना कणिक तशीच राहते. तर बघू शकता असं जर तुम्ही गच्च असं सारण भरून घेतलं ना तर अगदी कडेपर्यंत हे सारण पसरलं जातं आणि आपली पोळी पण छान लागते. तर अशा प्रकारे ना मी अलगद हाताने ना चांगली अशी पोळी पातळ लाटून घेतलेली. एकदम पण पातळ लाटायची नाही, नाहीतर मग शेकून झाल्यानंतर ना ते कडक होते. त्यामुळे थोडीशी अशी जाडसरच आपल्याला ठेवायची आहे. बघू शकता अशी एकदम पण मी पातळ लाटून घेतलेली नाहीये, अशी जरा जडसर अशी ठेवलेली आहे. म्हणजे या पोळ्यात ना आपल्या दिवसभर जरी राहिल्या ना तरी कडक होत नाही आणि आपल्याला या चांगल्या मीडियम गॅस करून आहे चांगला शेकून घ्यायच्यात. तर बघू शकता अशा प्रकारे ना गॅस तवा चांगला तापल्यानंतर मी ही पोळी टाकलेली आहे. तवा आपल्याला इथे चांगला तापूनच घ्यायचा आहे. गार तव्यावरती पोळी टाकायची नाही, नाहीतर मग शेकल्या जात नाही, नीट कच्ची राहिल्यासारखी होती. अशी पोळी चांगली भाजून घेतली आणि इथे तुम्हाला तूप पाहिजे असेल तर तूप लावा, नाही तर तेल लावून घ्या आणि चांगली पोळी आहे ना शेकून घ्या. तर मी इथे ना पोळीला असं तूपच लावणार आहे. तुपामुळे काय होतं पोळ्या अशा मऊ राहतात एकदम, बराच वेळ आपल्या राहिल्या तरी पण, आणि त्याला एकदम छान अशी टेस्ट पण लागते. तर असं तूप सगळ्या पोळीला मी लावून घेणार आहे आणि अशा प्रकारे शेकून घ्या. तर तुम्ही अशा पोळ्या नक्की ट्राय करून बघा. आता आपला पौष महिना आहे, आपल्याला उपवास असतात रविवारचे सूर्यनारायणाचे, किंवा मग संक्रांतीच्या वेळेस आपण पोळ्या बनवत असतो अगदी झटकीपट. किंवा मग थंडी चालू आहे तिळाच्या पोळ्या आपण अशा रात्री मुलांना डब्याला वगैरे टिफिनला पण सकाळी देऊ शकतो. कूट जर तुम्ही असा करून ठेवला ना तर आपली कणिक मळलेली असते, झटपट आपण पोळी तयार करून मुलांना टिफिनला पण देऊ शकतो. थंडीत तीळ खाल्लेले पण चांगले असतात, पौष्टिक अशी तिळाची पोळी आपली झटपट तयार होते. तुम्ही याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस पण घालू शकता तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायची असेल तर. मी असा तिळाचा कूट करून ठेवते डब्यात भरून आणि नंतर अशा पोळ्या
लागेल तेव्हा करत असते. तर बघू शकता मी 4 ते 5 पोळ्या करून घेतलेल्या आहेत. एकदम मऊसूद अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत, अजिबात कडक नाही आहेत. तर तूप लावून केलेल्या ह्या पोळ्या तुम्ही इथे तेल पण लावून घेऊ शकता आणि खाण्याच्या वेळेस तुम्ही वरून याला तूप लावलं ना तरी पण छान. बघू किती मऊ लुसलुशीत अशा पोळ्या आहेत आपल्या ह्या. तर पोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.